शेतकरी मित्रांनो, गोड केळ्याची कडू कहाणी आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. डॉक्टर साहेब जे आहेत ते आपल्याबरोबर आहेत आणि जळगावमध्ये आपण आहोत. तर कशा प्रकारे या केळीचा खर्च जो आहे 2 रुपये 3 रुपये किलो, आणि याचा खर्च जर तुम्ही म्हणाल तर तुमचे डोळे आश्चर्यचकित होतील बा की शेतकरी असा म्हणजे कसा आपला जो व्यवसाय तो करू शकतो. आणि ही जी आता राजकारण सिस्टीम असेल किंवा पुढारी सिस्टीम असेल किंवा व्यापार सिस्टीम असेल, जे याला कोणी कारणीभूत आहेत त्यांनी खरंच किती प्रकारे वाईट परिस्थिती शेतकऱ्याची आणलेली आहे. डॉक्टर साहेब रामराम. रामराम. तर तुम्ही जे सांगितलं 20 रुपये, आता याचा भाव जो आहे 20 किलोची जर फणी जर धरली, आपण काय म्हणतो याला घड. तर हे 20 किलो जाईल. हा 20 किलो 20 किलो म्हणजे 2 रुपयांनी आपल्याला ते किती 40 रुपयाचा घड पडला. बरोबर. तर आता मला एक सांगा, हा घड लावायपासून तर काढण्यापर्यंत याचा खर्च जरा समजून सांगा. आता याचा प्राथमिक खर्च सांगतो तुम्हाला मी. ज्यावेळेला आपण रोप आणलं, समजा 20 रुपयाचं रोप, हो, त्याला लावायला प्रति रोप 1 रुपया खर्च. बर झाले 21 रुपये. बरोबर. खुल्ले झाले. बरोबर. आणि ज्या वेळेला आपण हा घड काढून गाडीपर्यंत ते हमाल काढून नेतील, हो, त्याचा 10 रुपये खर्च. बर झाले 32 रुपये. 32. आणि नंतर हे जे खोड उभं राहील, हो, ह्या खोडाला आपल्याला कटिंग करायची जर म्हटली, समजा ते जर कंपोस्ट करायचं म्हटलं तर 3 रुपये 4 रुपये खोडाप्रमाणे ते घेतात. बर. 36 रुपये आपले खुल्ले झाले. 36 रुपये झाले. 36 रुपये खुल्ले झाले. बर. मग त्याच्यामध्ये आपलं शेत तयार करण्याची जी समजा नांगरटी, त्याच्यावर रोटर, नंतर पुन्हा सोडलेले मटेरियलचे डोसेस, त्याच्यावरती केलेल्या फवारण्या, याचा जर आपण विचार केला तर ह्या घडाला आणेपर्यंत जवळपास 70 ते 80 रुपये कमीत कमी खर्च झालाय. 70 ते 80 रुपये कमीत कमी. त्याच्यामध्ये खत, त्याच्यामध्ये ड्रीप, त्याच्यामध्ये शेतकऱ्याची मजुरी, त्याच्यामध्ये डुकरासाठी लावणारी तार, त्यासाठी रात्रंदिवस मेहनत, आणि अशा प्रकारे सुंदर प्लॉट या ठिकाणी या शेतकरी भावाने आणलेला आहे. आणि त्याच्या शेजारचा डॉक्टर साहेबाचा प्लॉट आहे. तर डॉक्टर साहेबांनी हे टिश्यू कल्चरचं रोप आहे. डॉक्टर साहेबांनी याचं जे घडं आहेत, याचे कंद आहेत, या कंदापासून त्यांनी प्लॉट त्याचा विकसित केलेला आहे, कारण की त्यांना खर्च कमी करायचा होता. तर जर आपण गृहीत धरलं, या डॉक्टर साहेब, आपण जर गृहीत धरलं तर मी जे अगोदरच म्हणलं की तुम्हाला ह्या गोड केळीची, या पुढे गोड केळीची कडू कहाणी ही तुम्हाला कशी वाटते? कारण की आपण कृषीप्रधान देशामध्ये राहतो आणि कृषीप्रधान देशामध्ये एवढं चांगलं फळ जे आपण निर्यात करू शकतो, बाहेर पाठवू शकतो, चांगला चिप्स करा तुम्ही, त्याच्यापासून दारू तयार करा तुम्ही, त्याच्यापासून केळी पिकून म्हणजे गिरायकाला खायला द्या, काहीही करा, पण सिस्टीम बसवायचं काम हे सरकारी धोरणाचं आहे, हे कृषी विभागाचं आहे. आणि याला बऱ्यापैकी आता मला वाटतं विदेशामध्ये निर्यात करायला सुद्धा बऱ्यापैकी निर्बंध आहेत. बरोबर. इराणमध्ये जो माल जात होता तो जातोय का सध्या? जातोय, पण तो कमी प्रमाणात जातोय. बरं. मध्यंतरी काहीतरी घडामोडी घडल्या त्याच्यामुळे तो माल कमी जातोय. परंतु मी आता त्याच्यात एक तुम्हाला एवढं सांगू शकतो की बाबा हे जे केळीचे जे शेतकऱ्यांचे जे हाल होत आहे त्याच्यावरती शासन स्तरावरती, जिल्हा स्तरावरती एखादी IAS अधिकारी नेमून त्यांच्या समितीमध्ये एक शेतकरी, एक व्यापारी, एक हात विक्रेता आणि पुन्हा अजून जे काही संबंधित लोक आहेत त्यांना एकत्र घेऊन टॉप टू बॉटम त्याची चौकशी करावी. म्हणजे तुमच्या शेतातून माल काढेपर्यंत तिकडे हात विक्रेत्याकडून विकल्यानंतर जे ग्राहकाला जो माल मिळतो तिकडे जवळजवळ 60, 70, 50, 60 रुपये डझनने केळं विकला जाते. आणि त्या एका 12 केळांचं जे वजन आहे समजा एका डझनचं ते साधारण 2 किलो आलं, तर इथून जर ते 3 रुपये किलो आणि 2 रुपये किलो जर माल घेत आहे तर ते वजनानुसार त्याचे जे रेट होते ते 8 रुपये होतात, जास्त 6 ते 8 रुपये. आणि ते 6 रुपयाचा जो समजा माल आहे शेतकऱ्याकडून घेतलेला त्याचे समोरचे लोक 60 रुपये बनवत आहेत. बरोबर. हा जो रेट ऑफ डिफरन्स जो आहे, मग याचा शासन स्तरावरती विचार करून कृषी अधिकाऱ्यांनी म्हणा किंवा कृषी खात्यांनी त्याचा विचार करून हा जो डिफरन्स होतो याचा टॉप टू बॉटम जो आहे याची चौकशी करायला पाहिजे. आणि शेतकऱ्याला जेणेकरून मग ते जे एवढा खर्च करतायत तर त्याला त्याचे काहीतरी 2 पैसे मिळायला पाहिजे. बरोबर. तर असं फक्त केळीमध्येच आहे का? तर नाही आहे. फक्त केळीमध्येच नाही तर मोसंबीमध्ये तीच परिस्थिती आहे. मोसंबीमध्ये 8 रुपये 10 रुपये रेट सध्या आहेत. तुम्हाला सांगतो सीताफळामध्ये 15 ते 20 रुपये सीताफळामध्ये आहेत. तुम्हाला सांगायचं म्हणजे चिकू जर तुम्ही होलसेल करत असाल तर ज्यावेळेस चिकू तुम्ही डॉक्टर साहेब आपण तोडून ज्यावेळेस मार्केटला नेतो त्यावेळेस चिकू 5 ते 6 रुपये किलो चिकू कच्चा विकला जातो. म्हणजे पहिला प्रश्न असा आहे की आपण करायचं काय, हा प्रश्न शेतकऱ्यापुढे बऱ्यापैकी आलेला आहे. एवढा मोठा घड पिकवणं, एवढं मोठं एवढी जबरदस्त केळी आणणं हे साधं काम नाही. या वर्षभर यामध्ये कष्ट करायचं. 365 दिवस कष्ट करावं लागतं. 365. आणि येणारे व्यापारी 1 दिवस माल कापून नेतात, साधारण 8 दिवसात माल विकून मोकळा करतात आणि ते 2 पट 3 पट 4 पट पैसे कमायला पाहत आहेत.
तर आता कृषी प्रधान देशामध्ये आपण राहतो का, याचा उत्तर या कृषी विभागानं, या जे राजकारणी आहेत त्यांनी द्यावं. आणि एवढा चांगला सोन्यासारखा माल पिकून सुद्धा शेतकऱ्याचं भिकाऱ्यासारखं जे तुम्ही करून ठेवलेलं धोरणं आहेत, त्यामुळे झालेला जो भिकारी शेतकरी आहे, त्यासाठी काहीतरी उत्तर असायला पाहिजे. ज्या प्रमाणामध्ये पुढची पिढी शेतीमध्ये उतरायला पाहिजे, ती शेतकरी जर तशा प्रमाणात उतरली नाही, आणि जो शेतकरी उतरेल तो जर व्यापारी झाला, तर भारतापुढच्या असणाऱ्या ज्या समस्या आहेत त्या प्रचंड वाढतील. आणि वाढणाऱ्या समस्याला मग थांबवणं फार सोपं काम राहणार नाही. आता तुम्ही डॉक्टर आहे, खाण्यापिण्यावर सगळ्या गोष्टी आहे. आपण या केळीला तुम्ही तर सेंद्रिय पद्धतीने आणताय. लोकांना डॉक्टर साहेबांचं मत आहे की चांगलं खायला देऊन सेंद्रिय खायला देऊ, आणि व्यापारी याला काय प्रोसेस करतात ते सांगायची गरज नाही मला, ते सगळ्यालाच माहिती आहे. बरोबर आहे. तर मग जो सेंद्रिय पिकवतो, जो चांगलं करून जे गिराईक आहे त्यांना खायला द्यायचा प्रयत्न करतो, आणि त्याच्या हातामध्ये काय पडतं तर ठेंगा पडतो. बरोबर. तर या परिस्थितीला कुठंतरी आता थांबलं पाहिजे, या परिस्थितीवर विचार झाला पाहिजे. सेंद्रिय पद्धतीने पिकवलेल्या मालाला एक वेगळी चेन तयार झाली पाहिजे, विक्री व्यवस्था. बरोबर. ती विक्री व्यवस्था वेगळी तयार झाली पाहिजे, आणि कमी कालावधीमध्ये त्या शेतीला, त्या क्षेत्राला, त्या शेतकऱ्याला त्या मालाचं सर्टिफिकेट मिळालं पाहिजे. बरोबर. आणि त्या पद्धतीने तो माल मार्केटमध्ये विकला जायला पाहिजे. आज जर आपण शहरामध्ये जर विचार केला तर खूप लोकांना वाटतं की बाबा आपल्याला सेंद्रिय खायला मिळालं पाहिजे, सेंद्रिय आपलं आरोग्य टिकलं पाहिजे. कारण जर आपल्याला कॅन्सर झाला, डायबिटीज झाला, बीपी झाला, तर खूप प्रमाणात पैसा आपण खर्च करावा लागतो. आणि जर का आपण ह्या उत्पादनाला जर आपण थोडा मोबदला जर दिला आणि जर चेन उभी राहिली, तर त्या लोकांचं पण आरोग्य चांगलं राहील आणि जमिनीचं पण आरोग्य चांगलं राहील. नक्कीच. तर आम्ही ही मांडली गोड या जवळ गोड केळीची कडू कहाणी जर बघत असाल तर खरंच या ठिकाणी जर तुम्ही बघत आहात तर प्रत्येक घड कशा प्रकारे प्रत्येकाची बांधण्याची पद्धत असेल, त्या शेतकऱ्यांनी केलेलं जरा खाली बसून पण दाखवा कशा प्रकारे ही सगळे घडं आहेत, एका रेषेमध्ये सगळे तुम्हाला लागवड केलेली दिसेल. तर हे सगळं काही एवढं सोपं नसतं, हे काही रात्रीतून होत नाही, याला वर्षभर मेहनत करावं लागते. लेकरा बाळाला आपण जसं जपतो तसं या झाडांना जपावं लागतं. एक ना एक झाडाची जी सोय आहे, जी देखभाल आहे, तेव्हा तुम्ही करता त्यावेळेस एवढं चांगलं स्वप्न हा शेतकरी बघू शकतो. आणि हे स्वप्न जे तर त्याच्या पोराबाळाच्या पुढच्या शिक्षणासाठी असेल, त्या सगळ्यासाठी तो वापरत असतो. त्याचं घर बांधायचं असेल, त्यासाठी खर्च असेल. पण डॉक्टर साहेबांनी जर सांगितलं मला आमच्याकडं डॉक्टर साहेब केळी कमी आहे, तर तुम्ही जो खर्च सांगितला त्यावेळेस आपण हसावं का रडावं हेच कळत नाही. कारण की 20 रुपयाचं खोड आहे आणि डॉक्टर साहेबांचं सांगितलं की 40 रुपयाचा घर जातो आणि त्यामध्ये सगळ्या या बाबी बसवायच्या शेतकऱ्यांना कसं शक्य आहे. म्हणजे उत्पादन आधारावर खर्च, जो काही उत्पादन आधारावर भाव आहे, आपण नेहमी व्हिडिओमध्ये म्हणतो की उत्पादन आधारावर जो खर्च झाला आहे तर त्याच्यावर आधारित भाव मिळाला पाहिजे. पण आताची सध्याची परिस्थिती आहे की आपण जो लावलेला खर्च आहे तो पण निघायला मुश्किल आहे. म्हणजे एवढं मोठं दुर्दैव भारताचं सध्या झालेलं आहे. आणि हे सगळं शासकीय धोरणाच्या, चुकीच्या धोरणाच्या ह्या नाकर्तेपणामुळे, हे माझं स्पष्ट असं मत आहे. तर याच्यासाठी आपल्याला काय करता येईल ते नक्कीच आपल्याला बघा कमेंट ओपन आहेत. कमेंटमध्ये तुम्हाला नक्कीच याबद्दल काय बोलायचं आहे ते नक्की बोलू शकता. शेतकऱ्यांनी काय करायला पाहिजे तेही करू शकता. पुढची पिढी अशी म्हणू नये डॉक्टर साहेब की हे पिकून तरी काय फायदा नाही, तर मग आपण काय करू, पिकवायचंच नाही, आपल्याला जे लागतं तेच पिकवायचं. 2-4 घडं लावायचे, तेवढंच करायचे. 1-2-4 पाटे आपले गहू करायचा, तो गहू खायचा. असं ज्यावेळेस होईल त्यावेळेस विचार करा काय परिस्थिती येईल. म्हणजे त्याकरता मग ते स्वामीनाथन आयोग जो आहे तो लागू करायला पाहिजे. तो वेतन आयोगाचा आपण चर्चा करतोय, बरोबर, लागू करतोय, बरोबर. हा ठीक आहे, ते आपले बांधवच आहेत, नोकरदार पण आपले बांधवच आहेत. परंतु हे जे आपण शेतकरी जो आपण उपज करतोय त्यांना पण स्वामीनाथन आयोग लावायला पाहिजे. त्याच्यावर पण गव्हर्नमेंटने, केंद्र सरकारने, राज्य सरकारने विचार करायला पाहिजे. तुमच्या वडिलांनी तुम्ही बोलत असताना सांगितलं की तुमच्या केळीच्या जीवावर त्यांनी आम्हाला शिकवलं, बरोबर. आणि जमीन किती घेतली? 57 एकर जमीन घेतली. 11 एकर 57 एकर जमीन केळीच्या व्यापारामधून आणि केळी पिकवण्यावर, बरोबर. किती एकर केळी असायची तुमची त्यावेळेला? 10-20 हजार खोड राहायचं, 10-12 एकर राहायची समजा. बरं, आता तुम्ही जर शेतकरी असतात, आता तुम्ही तर डॉक्टर आहे, तुम्ही जर शेतकरी असतात तर आता हे मुलगा तुमचा आहे, बरोबर. तुम्ही जसं शिकले तसं शिकवण्याची जिम्मेदारी तुमची यामध्ये होऊ शकली नसती झाली, शक्य झालं नसतं. त्यांनी मला त्या काळामध्ये 79 साली इंग्लिश ला शिकवायला पाठवलं पब्लिक स्कूलला. त्यावेळेस भाव तसा मिळत होता. आता
प्रचार तंत्र वाढलं, शेतकऱ्यांना काय करायचं काय नाही करायचं मोबाईलवर सुद्धा कळतं. प्रत्येक शेतकरी हा आता शास्त्रज्ञ झाला आणि तो शेती चांगला करतोय, बरोबर. आणि त्यामुळे उत्पन्न अफाट वाढलेलं आहे. पण वाढलेलं उत्पन्न हे एक संधी पाहायचं सोडून आपण एक ती समस्या घेऊन बसलेलो, हेच आपल्या देशाचं दुर्दैव आहे. या राजकारणी लोकांनी, या सिस्टीमनी, या कृषी विभागाने हे असलेलं संधीचं सोनं करायला पाहिजे. व आपला शेतकरी पिकवतोय ना, तर विकायचं कुठं ही आपली जबाबदारी आहे. तो एक होता कारवर पुस्तक वाचण्यात आलं होतं, व्हिडिओ जरा लांब होईल, पण एक होता कारवर पुस्तक वाचण्यात आलं होतं आणि त्याला ज्यावेळेस शेतकऱ्यांनी विचारलं की तू आम्हाला रताळे लावायला सांगितले, रताळे ज्यावेळेस आम्ही लावले, आता हे विकायचे कुठे तूच आम्हाला सांग. तो बाबा आतमध्ये गेला आणि ज्यावेळेस तो 2-3 महिने आतमध्ये राहिला, त्या रूममध्ये त्याच्या प्रयोगशाळेत राहिला आणि ज्यावेळेस बाहेर पडला त्यावेळेस 250 प्रोडक्ट तो घेऊन बाहेर पडला की रताळ्याचे एवढे तुम्ही पेटंट घेऊ शकता, एवढं तयार करू शकता आणि हे पेटंट मी घेणार नाही, हे फ्रीमध्ये तुम्हाला काय करायचं ते करा. आणि आजही सैन्याला जे पीठ जातं ते रताळ्याचं पीठ जातं. तर मग असं कारभार होण्याची वाट आम्ही शेतकरी सर्वजण पाहत आहोत. आपल्या कृषी विभागामधून, आपल्या शास्त्रज्ञामधून, आपल्या या राजकारणी मंडळातून कोणतरी कारभार व्हावं आणि आम्हाला एक योग्य दिशा द्यावी अशी आपणास विनंती करतो. आणि शेतकऱ्याची परिस्थिती फार किचकट आहे, गंभीर आहे, हे आपण जरा लक्षात घ्यावं ही आपणास विनंती करतो. थांबतो. राम राम. राम राम. राम राम.